हेलो हेलो हेलो। चलेंगे मैदान के बीच में एक बिग फाइट मुकाबला आरवली वर्सेस दरियावर्दी मोचेवाड़ टीम के बीच में। पहले टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला आरवली टीम का। गेंदबाजी मार्ग के ऊपर विनय जादव पहली गेंद बिल्कुल कवर के रिटर्न में लॉफ्टेड स्ट्रोक, 1 बॉल 2 बॉल 3 बॉल गेंद जाएगी बिल्कुल सीमा रेखा पार 4 रनों के लिए। एक बेहतरीन शॉट पहली गेंद के ऊपर। अगर बात की जाए बल्लेबाज तो सुशांत और अमर के दोनों बल्लेबाज मैदान के बीच में बल्लेबाजी का जिम्मा लेकर नजर आते हुए। एक बेहतरीन आयोजन आरवली का एक बेहतरीन मुकाबले रहेंगे इस मैदान के ऊपर। सेमीफाइनल का पहला मुकाबला मैदान के बीच में आरवली वर्सेस दरियावर्दी मोचेवाड़ टीम के बीच में। हेलो। चलेंगे मैदान के बीच में फिर एक बार गेंदबाजी मार्ग के ऊपर विनय जादव ब्लॉकर में डालने का प्रयास यहाँ पर उतनी बढ़िया वहां पर बैकअप मिलता हुआ बिल्कुल बाबा कराते हुए गेंद के ऊपर बेहतरीन फील्डिंग। सुशांत और अमर ये दोनों बल्लेबाज मैदान के बीच में। एक हाई वोल्टेज ड्रामा जरूर होगा मैदान के बीच में, क्योंकि दोनों टीमों की अगर बात की जाए तो ताबड़तोड़ टीमें दोनों बिल्कुल मैदान के बीच में। एक टीम में रहेंगे विपुल पवार जैसे घातक बल्लेबाज, बेहतरीन सफल गेंदबाज अकुल पवार जैसे एक हार्ड हिटर बल्लेबाज रहेंगे। जगन्नाथ कौड़ेकर जैसा अनुभव रहेगा जिस टीम में वो दरियावर्दी मोचेवाड़ टीम। और दूसरी अगर बात की जाए तो युवाओं का भरना जिस टीम में होता है बिल्कुल वो आरवली टीम मैदान के बीच में। यह गेंद कट होने के बाद अंदर की तरफ आती बेहतरीन गेंद, बिल्कुल बेहतरीन गेंद ऑफ्टी के ऊपर गेंद रखी थी, बिल्कुल टिप्पा करने के बाद अंदर की तरफ आती बल्लेबाज को चकमा देखती हुई गेंद विकेट कीपर के दफ्तर में बगैर कोई रन से बगैर कोई नुकसान से यहाँ पर बिंदी गेंद की समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर। बेहतरीन मुकाबला एक आयोजन की अगर बात की जाए झंडा चषक 2024 का ये आयोजन बेहतरीन आयोजन। और इस बीच ये बेहतरीन मुकाबले मैदान के बीच में नजर आते हुए फिर एक बार विनय करते थे गेंदबाजी मार के ऊपर। पावर प्ले का पहला ओवर लेकर कुल मिलाकर 3 गेंदों का खेल हुआ समाप्त, 5 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं। और अपने और से अगले गेंद लेके विनय चले और एक गेंद बिल्कुल बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही बढ़िया गेंद गुल्डन के ऊपर टिप्पा करने के बाद हल्की सी उछाल प्राप्त करते हुए गेंद विकेट कीपर के दस्तानों में बगैर कोई रन से बगैर कोई नुकसान से और एक बिंदी गेंद की समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर नजर आती भी। बहुत ही बढ़िया गेंदबाजी यहाँ पर मैदान के बीच में। पावर प्ले में किस प्रकार की गेंदबाजी होनी चाहिए, पिछले गेंद के ऊपर एक चौवा लगा था लेकिन उसके बावजूद बेहतरीन गेंद। अब मात्र सम्मान देने के ऊपर मजबूर करते जब तक खिलाड़ी गेंद को फील करते कवर आउट पॉइंट के बीच में वहां पर होम का चिपकर खिलाड़ी ने नजर आते हुए। बेहतरीन मुकाबला, एक बेहतरीन आयोजन, मैं बार बार तारीफ कर रहा हूँ। एक भव्य दिव्य आयोजन, एक श्रीमंत आयोजन जिस आयोजन का हम नाम लेते हैं झंडा चषक 2024 का ये रण संग्राम मैदान के बीच में। सीमित 6 ओवर का मुकाबला, सेमीफाइनल का पहला मुकाबला रहेगा। विनय चले अपने ओर से अगली गेंद लेके अंपायर के दाई ओर से गेंदबाजी, ये गेंद चप्पल होकर खेलने का प्रयास, वाइड की मांग की जा रही थी लेकिन गेंद बिल्कुल आपके पाले में थे, आप चप्पल हो चुके थे ये कहना अंपायर का। और इसी बीच बिंदी गेंद के समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर कुल मिलाकर 6 गेंदों का खेल हुआ समाप्त और 6 गेंदों के समाप्ति के बाद 6 रन स्कोर कार्ड के ऊपर बगैर कोई विकेट को अभी तक सुस्थिति में नजर आती हुई दरियावर्दी मोचेवाड़ टीम। लेकिन अभी भी 6 ओवर का खेल है बाकी, यानी कि 5 ओवर का अभी भी खेल बाकी है। 6 ओवर का ये मुकाबला रहेगा। पहला पावर प्ले का ओवर यहाँ पर समाप्त होता हुआ, लेकिन अब मात्र किसके ऊपर जिम्मेदारी सौंपी जाएगी, शायद गौरव गाड़ेकर को लाया जाएगा गेंदबाजी मार्ग के ऊपर, जिसके पास ताकत है, क्षमता है, बिल्कुल गेंद इन स्विंग आउट स्विंग हो, बिल्कुल गेंद को किस प्रकार से मोड़ते हैं ये तो देखने वाली बात रहेगी। लेकिन फिलहाल चलेंगे गेंदबाजी मार्ग के ऊपर परिवर्तन, गौरव गाड़ेकर आएंगे गेंदबाज की हैसियत से। ट्राई के ऊपर अमर और नॉट गेंद के पास सुशांत, ये दोनों बल्लेबाज नजर आते हुए। दर्शकों से खचाखच भरा ये मैदान और इस मैदान में बिल्कुल सेमीफाइनल का पहला मुकाबला इस मैदान के ऊपर नजर आता हुआ आरवली वर्सेस दरियावर्दी मोचेवाड़ टीम के बीच में। फिर एक बार गेंदबाजी मार्ग के ऊपर परिवर्तन, चले गेंदबाजी मार्ग के ऊपर गौरव गोडेकर अंपायर के बाई ओर से गेंदबाजी करेंगे, सामने अमर नजर आते हुए। ब्लॉकर में डालने का प्रयास भी फिर एक बार खोज के निकाला गेंद को, लॉन्ग ऑफ के रिटर्न में गेंद ट्रेवल हो रही, जब तक आते गेंद को फील्ड करते सिंगल रन मुकम्मल, सिंगल डबल के ऊपर मजबूर रखा है बल्लेबाजों को, अभी तक बांध के रखा। एक बड़ा शॉट आया था पहली गेंद के ऊपर
जो कि पावर प्ले में विनय की गेंदबाजी थी और रन निकला था सुशांत के बल्ले से, लेकिन उसके बावजूद अगर बात की जाए तो सिंगल डबल के ऊपर निर्भर रह चुके हैं बल्लेबाज। एक माहौल मैदान के बीच में बनता हुआ, फील्डिंग बार बार चेंज की जा रही है बिल्कुल। दोनों बल्लेबाजों की अगर बात की जाए तो बड़े शॉट के लिए दोनों बल्लेबाज जाना जाते हैं, तो यहाँ पर एक बैटल बनाकर बल्लेबाजी जरूर रहेगी दरियावती मोचेवाड़ टीम की, क्योंकि जानते 6 ओवर का मुकाबला है। और अगर बात की जाए गेंदबाजी की तो बिल्कुल फिर एक बार गौरव चले अपने ओर से, दूसरी गेंद लेकर अंपर के बाई ओर से गेंदबाजी चल रही है बिल्कुल। ये गेंद स्क्वायर लेकर इधर में, डीप स्क्वायर लेकर इधर में, जब तक ओमकार चिप पर आते गेंद के ऊपर, गेंद को फील्ड करते वापस थ्रो करेंगे, सटीक थ्रो वहां पर, लेकिन वहां पर के विकेट के वहां पर थ्रो को कलेक्ट नहीं कर सके, लेकिन दूसरा रन चुराया दोनों बल्लेबाजों ने। 2 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ा 9 रन स्कोर कार्ड के ऊपर। 1 शॉट की यहाँ पर मांग की जा रही है, जहाँ बिल्कुल और 1 रन मतलब काटा जाएगा, 1 ही रन मिलेगा इस गेंद के ऊपर। एक सही निर्णय अंपायरिंग की अगर बात की जाए, उधर मार्गों का ये निर्णय बिल्कुल सही साबित होता हुआ, एक बेहतरीन अंपायरिंग का काम दोनों अंपायर मैदान के बीच में निभाते हुए मैं अक्सर कहा करता हूँ कि बिल्कुल एक बेहतर अंपायर इस टूर्नामेंट के लिए। तीनों अंपायर आज के ऑफिशियल अंपायर है। इसी बीच चले गेंदबाजी मार्ग के ऊपर, ये गेंद बिल्कुल टैग किया गेंद को, जब तक वामन कावले आते गेंद के ऊपर, गेंद को फील्ड करते वापिस थ्रो करेंगे, तब तक 1 रन लिया दोनों बल्लेबाजों ने। 9 रन स्कोर कार्ड के ऊपर। कुल मिलाकर 3 गेंदों का खेल हुआ समाप्त। 3 गेंदों के समाप्त के बाद स्कोर कार्ड के ऊपर 9 रन नजर आते हुए। बेहतरीन गेंदबाजी गौरव गड़ेकर की गेंदबाजी, मतलब एक कातिलाना गेंदबाजी नजर आते हुए मैदान के बीच में। लेफ्टी और राइटी का कॉम्बिनेशन बार बार दिक्कत में लाता जरूर है, लेकिन अगर गेंदबाजी की बात की जाए तो बेहतरीन गेंदबाजी है, कसावट भरी गेंदबाजी है मैदान के बीच में। तो इसी बीच चले लेफ्ट हैंडर बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर अमर, और गेंदबाजी मार के गौरव चले अपने ओर से अगली गेंद लेकर। यह गेंद आगे अगर खेलने का प्रयास, हल्के से गेंद को सम्मान दिया, कवर कर देते में डीप कवर कर देते खिलाड़ी, जब तक आते गेंद के ऊपर, गेंद को फील्ड करके वापस थ्रो करेंगे, तब तक दूसरा रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाज ने। अच्छी फील्डिंग अगर बात की जाए, ओमकार चुप करके एक कैच भी बिल्कुल बहुत ही तरीके से लपका वहां पर खिलाड़ी, जब पिछला मुकाबला हुआ था बिल्कुल एक बेहतरीन कैच लपका था ओमकार चिप्को ने, वही ओमकार चिप्को आते स्किन के ऊपर। लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लिए डीप कवर में अपना प्रोटेक्शन निभाते हुए बेहतरीन गेंदबाजी, कसावट भरी गेंदबाजी, सिंगल डबल के ऊपर मजबूर कर देने वाली गेंदबाजी मैदान के बीच में गौरव गड़कर की। 4 गेंदों का खेल हुआ यहाँ पर समाप्त। 5वीं गेंद लेकर फिर एक बार लेफ्ट हैंडर बल्लेबाज अमर के लिए, यह गेंद अंदर की तरफ आती, फिर एक बार बिल्कुल बेहतरीन गेंद डालती, अंदर की तरफ ला रहे इन स्विंग गेंदबाजी मैदान के बीच में नजर आती हुई। ये सही लेंथ है, सही लाइन है इस पिच की अगर बात की जाए तो एक बेहतरीन पिच देकर उन्होंने बनाया है। तो बल्लेबाजी और गेंदबाजी दोनों को फॉर्मेट में बिल्कुल सही साबित होता हुआ, लेकिन गेंदबाजी की तारीफ होगी यहाँ पर बेहतरीन गेंदबाजी, कसावट भरी गेंदबाजी। कुल मिलाकर दरम्यान सन्मान्य भाऊ मालवणकर सर यांचं आगमन होतंय, वक्रतुंड ज्वेलर्सचे ओनर सन्मान्य भाऊ मालवणकर यांचं आगमन होतंय मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत सर। तुम्हाला विनंती राहील तुम्ही मान्यवर कक्षेतून स्थानापन्न व्हायचं आणि सन्मान
बाबा बक्कर रफ्तार के सौदागर जिसे कहा जाता है बाबा बक्कर गेंदबाजी मार्ग के ऊपर मछली गेंद की रानी है और रफ्तार इस गेंदबाज की निशानी है। बिल्कुल 15-16 कदमों का रनअप लेकर गेंदबाजी मार्ग के ऊपर बाकरवडी एक्सप्रेस आरोली एक्सप्रेस मैदान के बीच में बाबा बक्कर ऊपर के बाई ओर से गेंदबाजी करके ब्लॉकर में डालने का प्रयास खोज के निकाला, खिलाड़ी रहेंगे तैनात लेकिन शायद जाएगी बिल्कुल खिलाड़ी के गोदी में, यानी कि भूषण यादव मैदान के बीच में थे। आसानी के साथ कैच मुकम्मल किया, पहला विकेट यहाँ पर अमर बैक टू द पवेलियन। नए बल्लेबाज मैदान के बीच में मिस्टर विपुल पवार, एक राइट हैंड बल्लेबाज, एक विस्फोट वाले बल्लेबाज मैदान के बीच में, उनके सामने बाबा बक्कर की गेंदबाजी रफ्तार के सौदागर, दोनों गेंदबाजी है बल्लेबाजी है। जिस बल्लेबाज के पास वो विपुल पवार ब्लॉकर में डालने का प्रयास, बिल्कुल बल्ले का निचला हिस्सा लिया बिल्कुल गेंद ने और यहाँ पर सिंगल रन मुकम्मल किया, अपना खाता खोला, अपना टीम के रन आगे बढ़ाते हुए बिल्कुल 13 रन स्कोर कार्ड के ऊपर। कुल मिलाकर 2 गेंदों का खेल हुआ समाप्त। तीसरे ओवर का सीमित 6 ओवर का मुकाबला है। बिल्कुल विपुल पवार के ऊपर पूरे जिम्मेदारी रहेगी इस मैदान में। अगर बात की जाए तो विपुल पवार एक ऐसा बड़ा नाम है, लेकिन उसके सामने अगर बात की जाए बाबा बक्कर रफ्तार के सौदागर के साथ बेहतरीन गेंदबाजी, कसावट भरी गेंदबाजी, एक जिम्मेदारी वाली गेंदबाजी लेकर तीसरा ओवर लेकर अपने टीम के लिए, अपने ओर से पहला टीम की ओर से तीसरा, बाबा चले अपने ओर से तीसरी गेंद लेकर गेंदबाजी मार्ग के ऊपर इसी बीच उड़ाया गेंद को, बिल्कुल सुशांत है बल्ले के बल्लेबाज, लेकिन गेंद बिल्कुल स्ट्रेट ग्राउंड सीमा रेखा पार 6 रनों के लिए। पर लेकिन फील्डर को छक्का देती हुई गेंद बिल्कुल काउ कॉर्नर के रिदम में, जब तक बैकअप मिलता गेंद को फील्ड करते वापस थ्रो करेंगे, तब तक दूसरा रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। 2 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन स्कोर कार्ड के ऊपर। अगर वामन के पास वहां पर वो एक्टिव होते गेंद को पकड़े तो बिल्कुल 1 रन था वहां पर, लेकिन दूसरे में कन्वर्ट किया उसको। बेहतरीन यहाँ पर रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों द्वारा। बाबा चले अपने ओर से 5वीं गेंद लेकर, अभी तक बिल्कुल एक छक्का जरूर लगा, लेकिन उसके बाद फिर एक बार वापसी करने की कोशिश बाबा की और एक बड़ा शॉट करने का प्रयास। घेराव में खड़ी होती हुई 2 खिलाड़ी आएंगे, गेंद गिरते विनय जाधव यहाँ पर कैच छोड़ते हुए, मौका जरूर बना था कैच का, लेकिन कैच यहाँ पर ड्रॉप होता हुआ। बिल्कुल मैं अक्सर कहा करता हूँ कि स्कूल में मस्ती और क्रिकेट में गलती आपको अंत में महंगी पड़ सकती है। सुशांत के ये कैच बिल्कुल अहम माना जाएगा इस मैदान के ऊपर, लेकिन एक गलती यहाँ पर मैदान के बीच में बिल्कुल पहुंच चुके थे, हाथ में गेंद थी जरूर, लेकिन आखिरकार तक उस गेंद को कलेक्ट न कर सके। कुल मिलाकर 5 गेंदों का खेल हुआ समाप्त। आखिरी गेंद का खेल बाकी, फिर एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर बाबा बक्कर ब्लॉक हॉल में डालने के बाद आगे आकर खेलने का प्रयास था, लेकिन बिंद विकेट की समाप्ति वहां पर फील्डिंग बहुत ही बढ़िया यही करना था बिल्कुल वामन को पिछले गेंद के ऊपर, जहां पर 2 रन निकाले थे, लेकिन अब मात्र बिंद विकेट की समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर। कुल मिलाकर 3 ओवर का खेल यानी कि 18 गेंदों का खेल हुआ समाप्त। स्कोर कार्ड के ऊपर 10 रन बने। बेहतरीन
स्ट्रैटेजी मैदान के बीच में 18 गेंदों का खेल, स्कोर कार्ड के ऊपर 22 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर आगे आने वाले बिल्कुल 18 गेंदों के ऊपर किस प्रकार की बल्लेबाजी, किस प्रकार की गेंदबाजी रहेगी, उसका आंखों देखा हाल सुनने के लिए हमारे साथी कॉमेंटेटर बिल्कुल तीन षटकांचा 18 चेंडूंचा होते की समाप्त सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 22 धावा धावफलकावर प्रथम फलंदाजी करताना पाहायला भेटतोय तो आरवलेश्वर आरवली क्रिकेट संघ एका बाजूने होता मोचेवाड संघ पाहायला भेटतोय. यावेळेला मात्र चेंडू मिस होतोय. निश्चित रूपाने पंचांकडे दात मागितली जाते. सरच्या स्वरूपात चेंडूसाठी मात्र पंच नाकारत आहेत. सरती शेवटी निर्धाव चेंडूची सुरुवात होते या चौथ्या षटकाची. 22 धावा धावफलकावर पाहायला भेटत आहेत. सुशांत सच्च होतो स्ट्रायकर एंटशने षटकातील पुढील चेंडू मार्ग असताय. सुंदर फटका एका बाजूने दिशा दिलेला ऑप्टेड पद्धतीचा फटका पाहायला भेटतोय. फ्रंट फुटवर येऊन क्लिक केला एका बाजूने ऑन साइड डिरेक्शनला. एक धावसंख्येने संतुष्ट होते. जोखमीची दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ओव्हरच्या स्वरूपात मात्र 2 धावा देखील सुरेखरित्या पूर्ण होत आहेत. 2 या धावसंख्येनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते. ती 24 धावा धावफलकावर 2 चेंडूंचा उद्रेक समाप्त मैदानावर कार्य करतायत दोन्ही फलंदाज. एका बाजूने विपुल पवार त्याच्या साथीला स्ट्रायकर एंटशने सुशांत पाहायला भेटतोय. सलामीवर फलंदाज कार्य करतोय. त्या खेळाडूकडे क्षमता आहे खऱ्या अर्थानं मोठे फटके खेळण्याची. तीच कामगिरी आपल्या संघासाठी करावी लागेल या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. यावेळेला मात्र टप्प पडल्यानंतर चेंडू वेग घेतोय. निश्चित रूपाने थोडीशी उंची घेतोय. सरती शेवटी फलंदाज पुन्हा एकदा बीट होतोय. यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये चेंडू विसावला जातोय. निर्धाव चेंडूची होते गणना. 3 चेंडूंचा होतोय की समाप्त. 2 या धावसंख्येवर संघ स्थिरावला जातोय. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 24 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 24 धावा धावफलक आपल्याला पाहायला भेटताय. 24 धावा धावफलकावर पाहायला भेटतायत. आडव्या वाटलं फटका घेण्याचा मानस. सुंदर फटका पाहायला भेटतोय. काव कॉर्नर रिजनला ते क्षेत्ररक्षक ताईंना चेंडूची परती होते. 1 या धावसंख्येने संतुष्ट व्हावं लागेल. एकेर दाव्यांना आता मात्र स्ट्रायकर एंटशने विपुल पवार पाहायला भेटेल. एक तगडा खेळाडू आजल्या सामन्या म्हणजे एका त्या पवन गिंड आपल्या संघासाठी लढवली होती. तारामीची 2 विकेट गेल्यानंतर आपल्या संघासाठी कार्य केलं होतं. तोच फलंदाज आता मात्र स्वतः संघाचा कर्णधार नांदताना संघाचं प्रतिनिधित्व करताना बघूया कशी रीते कार्य करतोय. 4 चेंडूंमध्ये 3च धावा खर्च केल्यात गोलंदाजांना. दिशा दिली चेंडूला. या वेळेला मात्र नाराज होतोय कवन. सुशांत मात्र माघारी परततोय. धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय. फलकावर पाहायला भेटतायत. 5 चेंडूंचा झालाय की समाप्त मैदानावर. यानंतर अजून 2 षटकांचा खेळ देखील बाकी असणार आहे. विनय जाधव स्वच्छ होतोय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक आता षटकातील अंतिम चेंडू मार्गस्थ असेल. अभय कशा रीते कार्य करतोय. एका बाजूने विपुल पवार आपल्या संघासाठी एक तगडा खेळाडू. त्याच्या साथीला न्यू बॅटर मैदानावर पावलं टाकतोय. अपुल पवार बंधू मैदानावर पावलं टाकतोय. बघूया ही बंधूची जोडी कितपत आपल्या संघाला घेऊन जाते.
सन्मान दिलाय. चांगले क्रिकेट एका बाजूने, चांगल्या चेंडूंचा सन्मान करायचा, खराब चेंडूंवर आक्रमण करायचा. कारण प्रतिस्पर्धी संघाचा एक तगडा गोलंदाजी मार्कवर पाहायला भेटतोय. तो विनय याला मात्र सन्मान दिलाय आणि अंतिमच्या 2 षटकांमध्ये कार्य करण्यासाठी आपल्याकडे स्ट्राईक रोटेट केली आहे. 4 षटकांचा 24 चेंडूंचा होतोय समाप्त व सांघिक धावसंख्येचा जर विचार केला तर 27 धावा धावपलकर धाव संख्या स्थिरावली जाते. हा येणाऱ्या कालखंडामध्ये बाकी असेल. श्रीदेव झेंडोबा कला क्रीडा मंडळ आयोजित झेंडोबा चषक 2024 चा रणसंग्राम आपण पाहताय, आपण अनुभवताय. त्या मैदानावर बॅटिंग चेस पॉवर प्लेचा इशारा येतोय पंचांचा. त्या 5व्या षटकामध्ये पाहूया कशा रीते कार्य करतोय व कोणत्या गोलंदाजावर जबाबदारी दिली जाते. सुशांत मात्र सलामीवर फलंदाज वैयक्तिक 13 चेंडूंवर 19 धावांची लईलूट करून माघारी परततोय. एक संयमी शांत क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला भेटला. आता मात्र जबाबदारी घ्यावी लागेल विपुलेला. एक पार्टनरशिप गरजेची असेल मैदानावर. छोट्या प्रयत्नांनी सुरुवात मैदानावर करावी लागेल. मोठे यश यायला वेळ लागणार नाही. मैदानावर धाडस करावं लागेल, हिंमत करावी लागेल. स्पर्धेदरम्यान पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले सन्मान्य योगेश राऊळ यांचं आगमन होते. विनंती होते आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानपन्न व्हायचंय. महाराष्ट्र पोलीस मान्यवर कक्षामध्ये स्थानपन्न मोठ्या मोठ्या एका बाजूने आक्रमण करतोय विपुल. स्वागत. चक्रपुरी चेंडू पुलटा चेंडूचा खरपोच तमाशा. चेंडू फरार सीमा रेखा माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक असेल. अजून जर एक षटकार टोकलं तर मात्र रोख रक्कम 500 रुपयाचं मानकरी या मैदानावर ठरू शकतो. तो विपुल पवार मैदानावर. पोलीस दलातील सन्माननीय श्री गजेंद्र भिसे साहेब हेड कॉन्स्टेबल वेंगुर्ला हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत सन्माननीय श्री अजित जाधव पोलीस कॉन्स्टेबल, श्री योगेश राऊळ पोलीस कॉन्स्टेबल वेंगुर्ला हे महाराष्ट्र पोलीस दलातील कायद्याचे रक्षक यांनी या आमच्या स्पर्धेला उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवली. त्याबद्दल मी आमच्या श्रीदेव झेंडोबा कला क्रीडा मंडळ पाल गोडवणेवाडी यांच्यातर्फे त्यांचं स्वागत करतोय. मी आमचे कार्यकर्ते गोट्या गावड्यांना विनंती करतोय की त्यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. श्री गजेंद्र भिसे यांचं स्वागत करतील. पद्धती दोन्ही समान करत आहेत. अवांतरच्या स्वरूपात एक धावसंख्येनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते. 40 धावा धावपलकावर. बॅक टू बॅक 2 षटकार आले. अजूनही संधी असेल. अजून एक जर षटकार टोकला तर रोख रक्कम 500 रुपयाचं धन्यवाद साहेब. त्यानंतर सन्माननीय श्री अजित जाधव साहेब यांचं स्वागत करतील गुरुप्रसाद गावडे. पाडून केला यावेळेला मात्र कव्हरेजला दिशा दिली चेंडूला. सन्माननीय श्री योगेश राऊळ साहेब यांचं स्वागत करतील दशरथ साटेलकर आमचे मार्गदर्शक. धन्यवाद साहेब. आपणा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत. एकेचाळीस धावा धावपलकावर. षटकातील पुढील चेंडू मार्ग असताय. षटकातील 4था चेंडू मार्ग असताय. अपुल पवार सच्च होतोय. आडव्या पटका दिशा दिली चेंडूला. स्ट्राईक रोटेट करण्याचा मानस मैदानावर. कारण नॉन स्ट्रायकर इंटेशन एक तगडा खेळाडू पाहायला भेटला होता तो विपुल पवार. आता मात्र स्ट्रायकर इंटेशन पाहूया कशा रीते कार्य करतोय आपल्या संघासाठी. या षटकातील उर्वरितच्या 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असेल. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 42 धावा धावपलकर. 2 गड्यांच्या मोबदल्यात 42 धावा असं धावपलक आपल्याला पाहायला भेटता येईल.
तर दरेवरती मोचेमाड क्रिकेट संघाचा या मैदानावर शक्यते 5वा चेंडू मार्गस्थ आहे. यावेळेला मात्र स्विच हिट केलाय. सुंदर फटका विपुलच्या बॅट मधून पाहायला भेटतो. क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाही. सरती शेवटी धावा भेटताना पाहायला भेटताय. 4 धावा. चौकाराने सांघिक धावसंख्या परावर्तित होते. 46 धावा धावफलकावर. 5 चेंडूंचा झालाय की समाप्त मैदानावर. आक्रमक क्रिकेट, अटॅकिंग क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट मैदानावर विपुल पवार यांच्या बॅट मधून मोठ्या फटक्यांचे पेरावणे मैदानावर पाहायला भेटतायत. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे षटकातील. तर यावरती मोचेमाड संघाला पुनरागमन करून देणारा खऱ्या अर्थाने षटक करते. थोडस मी म्हणून मागडे षटक पाहायला भेटतंय. गौरवेचे एका बाजूने यावेळेला मात्र दिशा दिली. चांगले क्रिकेट एका मोठ्या फटक्यानंतर सन्मान दिलाय. 1 धावसंख्येने संतुष्ट होत आहेत. 1 धावांना सांगत होते या षटकाची. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर परावर्तित होते ती 47 धावा धावफलकावर. 5 षटकांचा 30 चेंडूंचा होतोय खेळ समाप्त. तर अंतिम निर्णायक षटकाचा 6 चेंडूंचा खेळ हा अजूनही बाकी असेल मैदानावर. माध्यमातून कशा रीतीचं कार्य करतोय. आदल्या षटकामध्ये गौरवाने थोडस नाराज केलाय. 20 धावा खर्च केलाय. संपूर्ण इनिंग मधील एक महागडे षटक ठरलाय. अभि अंतिम षटकामध्ये कशा रीती कामगिरी होते. ऋषी कुडवेच्या माध्यमातून आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून स्ट्रायकर यांच्याशी एक तगडा खेळाडू विपुल पवार सज्जतना पाहायला भेटतोय. पुढला चेंडू आडव्या दिशेतली एका बाजूने विकेट रिजनला तिथे प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक येईल चेंडूची परती करेल. 1 धावसंख्येची पावलं जोखमीच्या 2 धावांकडे आणि 2 धावा घेण्यामध्ये क्रिकेटच्या परिभाषेतील एक आत्महत्या मैदानावर पाहायला भेटते. धावचीच्या स्वरूपात विपुल पवारचा बंधू मात्र अपुल पवार माघारी परततोय. तर 1 धावसंख्येनं सांघिक धावसंख्या परावर्तित होती. ती 3 गड्यांच्या मोबदल्यात 48 धावा धावफलकावर. येणाऱ्या कालखंडामध्ये उर्वरितच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी. न्यू बॅटर मैदानावर सुजल पावले टाकतोय. नॉन स्ट्रायकर इंटेशने स्ट्रायकर इंटेशने तगडा खेळाडू विपुल पवार सज्ज होतोय. आक्रमण केलंय डाऊन द ट्रॅक. फटका जरूर बसते. बराच का चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली चेल टिपण्याचा प्रामाणिक प्रयत्न आणि त्यात मात्र यश संपादन होत आहे. एक तगडा खेळाडू एका बाजूने विपुल पवार होतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. येणाऱ्या कालखंडामध्ये उर्वरितच्या बोधा 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. अंतिमचे 4 चेंडू असतील. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 48 धावसंख्येवर संघ स्थिरावला जातोय, विसावला जातोय. मात्र संघाचा तारणहार एका बाजूने विपुल पवार माघारी परततोय. चांगली फटकेबाजी केली निश्चित रूपाने. सन्मानजनक धावसंख्येपर्यंत संघ निश्चित रूपाने पोहोचलाय. पण त्या सन्मानजनक धावसंख्येला एका तगड्या आव्हानापर्यंत जर तब्दील करायचं असेल तर न्यू बॅटरला कामगिरी भावेशीला करावी लागेल. ह्या उर्वरितच्या 4 चेंडूंवर 2 मोठे फटके ही अति आवश्यक बाब पाहायला भेटते. जर 60वी गाठायची असेल तर कार्य करावं लागेल मैदानावर.
षटकातील तिसरा चेंडू अमार्गस्थ असेल मैदानावर. चटवी पद्धतीचा चेंडू त्याला दिशा दिली. स्क्वेअर लेग रिजनला 1 या धावसंख्येची पावलं जोखमीच्या 2 धावांकडे. 2 या धावसंख्येनं संतुष्ट होतील बहुधा. 2 या धावसंख्येनं सांघिक धावसंख्या परावर्तित होतं. संघाचं मात्र अर्धशतक लागताना पाहायला भेटते. 50 धावा या धावफलकावर. 3 चेंडूंचा होतोय की समाप्त. उर्वरितच्या 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असेल मैदानावर. भविष्याला कामगिरी करावी लागेल. एका दुसऱ्या मोठ्या फटक्याची अपेक्षा एका बाजूने. वैयक्तिक 2 या धावसंख्येवर खेळतोय आपल्या संघासाठी. यावेळेला मात्र ब्लॉकवर पद्धतीचा चेंडू पाहायला भेटतोय. एक जोखीमग्रस्त धाव घेण्याचा प्रयत्न. 1 या धावसंख्येने संतुष्ट होत आहे. 1 धावेने सांघिक धावसंख्या परावर्तित होते. 51 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा झालाय की समाप्त मैदानावर. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहताय. झेंडोबा मित्रमंडळ आयोजित झेंडोबा चषक 2024 चा रणसंग्राम. तिन्ही ऑफिशियल पंच 3 दिवस चांगली कामगिरी करतायत. त्यांच्या साथीलाच आमचे स्कोरर देखील पाहायला भेटते. यशवंत किनयकर आमचे साथी समालोचक, अक्षय दुरे, जयेश परब. सर्वांचीच कामगिरी महत्वाची आणि त्याहूनही जास्त महत्वाची कामगिरी लाईव्ह प्रक्षेपणाची एका बाजूने tenniscricket.in च्या माध्यमातून त्यांची पूर्ण टीम त्यांचे देखील धन्यवाद. त्यावेळेला मात्र दिशा दिली चेंडूला. लॉंग स्टॉप रिजनला क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडूची परती होते. 1 या धावसंख्येची पावलं जोखमीच्या 2 धावांकडे वळता वळता थांबताना पाहायला भेटतील का, की बहुधा जोखमीची 2 धावा खेळण्यामध्ये यश संपादन करतील. जवळपास 2 धावा या सुरेखरित्या पूर्ण होत आहेत. 2 या धावसंख्येनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते. 53 धावा धावफलकावर. 5 चेंडूंचा झालाय की समाप्त. इनिंगची सांगता करणारा हा अंतरिम चेंडू मार्गस्थ असेल. सुजल गावडे स्ट्रायकर इंटेशन सज्जताना पाहायला भेटेल. पाहूया या अंतिम चेंडूवर कितपत धावांची लूट आपल्या संघाला करून देण्यामध्ये यश संपादन करेल. यावेळेला मात्र दिशा दिली पुन्हा एकदा. डेड बॉलचा इशारा येतोय पंचांचा. डेड बॉलचा इशारा येतोय. 53 धावसंख्येवर संघ स्थिरावला जातोय. 4 गड्यांच्या मोबदल्यात 53 धावा धावफलकावर. प्रथम फलंदाजी करताना दर्यावरती मोचेमाड संघ आपल्याला पाहायला भेटतोय. नाणेफेक विजयी होऊन प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आरवलीश्वर आरवली संघाने. इनिंगची सांगता करणारा अंतिम चेंडू. आडव्या पटका खेळण्याचा मानस. पटका दुरुप असताना पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली. साधा सोपा लॉलीपॉप जिल सुरेख पद्धतीत टिपताना पाहायला भेटतोय. आणि सरती शेवटी फलंदाजी मात्र माखाली परततोय. 53 धावसंख्येवर दर्यावरती मोचेमाड संघ मात्र स्थिरावला जातोय. तर विजयासाठी 54 धावांचा पाठलाग करायचा आहे येणाऱ्या कालखंडामध्ये. 36 चेंडू आणि 54 धावा असं विजयाचं समीकरण असताना येणाऱ्या कालखंडामध्ये काय होतंय, काय घडतंय, काय घडू शकतं, काय घडणार नाही हे सगळं डिटेलमध्ये सांगण्यासाठी मी आमंत्रित करतोय माझे साथी समालोचक, हिंदीचा एक बुलंद आवाज अक्षय दुरे.
साठी सिरामावाडी आयर्लंड चषकाचे आयोजक सन्माननीय आबा कोचरेकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्ताने शुभेच्छा येत आहेत. खूप खूप धन्यवाद असतील कोचरेकर साहेब तुमचे. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून ही स्पर्धा पाहताय त्या सर्व रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा वातावरणातून हार्दिक हृदयपूर्वक अरे नेले मी जात तुला माहिती आहे ना आता निलेश जाता माहिती आहे नाही तर माझी नाचपेट आहे म्हणून जाऊ पंचाचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. सामना सुरू होण्याचा 54 धावांचं आव्हान मैदानावर घेऊन आरवली संघाची सलामीची जोडी आहे मैदानात. स्ट्रायकिंग एंडला पीटर, नॉन स्ट्रायकिंग एंडला त्याचा संघ साथीदार भूषण जाधव. पहिल्याच चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये झालेला चेंडूचा प्रवास आणि डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये सुरेख फटका पाहायला मिळतोय. फलंदाज पीटरच्या बॅट मधून चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकात. धन्यवाद डीजे. षटकारी दुसरा चेंडू, चेंडू वासुदेव नावाचा गोलंदाज, गोलंदाजी मास्टर आहे सज्ज. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज वासुदेवच्या माध्यमातून टप्पा पाडल्यानंतर थोडंसं आतमधल्या दिशेला वळसा घेतला. यावेळी चेंडूला निश्चितपणे सोडून दिलं जात आहे. परिणामी निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते. षटकारी पुढील चेंडू, यावेळी मात्र गुट्टा टेक तमाशा टेक. फलंदाज पिटाच्या बॅट मधनं मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जातोय गगनाला समांतर. 6 54 धावांचा करायचा आहे पाठलाग आणि 54 धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडी, बिंदीची जोडी, आक्रमक ढाच्याची जोडी, तोडफोड करणारी जोडी मात्र मैदानामध्ये पीटर आणि त्याचा संघ साथीदार भूषण जाधव. षटकारी सांगता करणारा अंतरिम चेंडूवर यावेळी मात्र पुन्हा एकदा गुटना टेक तमाशा देगा. चेंडू जातोय
झाला घरचा रस्ता दाखवला होता. पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय. बॅटर चॉईस पॉवर प्लेचा सुरेख निर्णय पाहायला मिळतोय एक आरवली संघाच्या बाजूने, कारण हल्लाबोल करावा या इरादा आणि त्याच हल्लाबोल करण्याच्या इराद्याने हा घेतलेला बॅटर चॉईस पॉवर प्ले 3 क्षेत्र सर्कलच्या बाहेर स्वतः क्षेत्ररक्षण करतोय गोलंदाज. निर्धाव चेंडूची होते सांगता, थोडंसं सांभाळून खेळावं लागेल, कारण यावेळी मात्र विपुल पवार नावाचा गोलंदाज, चतुरस्र गोलंदाज विपुल मानलं जातं, ओळखलं जातं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करावी हे मात्र भली माती जाणतोय हा गोलंदाज. षटकातील असेल पुढील चेंडू, यावेळी मात्र निश्चितपणे चेंडूचा प्रवास होतो डी बाय डिश लॉंग ऑनच्या दिशेने. अकुल पवार चेंडूवर येतोय आणि एकेरी धाव आणि एकेरी धाव सांघिक धाव संख्या वधारली जाते. 19 धावा धाव फलकावर आणि थोड्या वेळाने आपण या मैदानावर फायनलचा सामना सुद्धा अनुभवणार आहोत. सन्माननीय दाजी गवंडे यांचा खास डान्स सुद्धा आपण या ठिकाणी अनुभवणार आहोत आणि त्यांचे साथीदार राजन परब सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि बाळू मांजरेकर रिक्षाची 3ही चाकं या ठिकाणी पोहोचलेली आहेत. रिक्षा संपन्न त्यांची झालेली आहे. 19 धावा धाव फलकावर. षटकातील पुढील चेंडू, यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलं गेलं. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल चेंडूची परती करेल तोपर्यंत फक्त एकेरी धाव आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या वधारली. सांघिक धावसंख्या धाव फलकावर पोहोचते 20 धावा बिनबाद 20 करायचा 54 धावांचा पाठलाग आणि 54 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये घेतलेला बॅटर चॉईस पॉवर प्ले आणि बॅटर चॉईस पॉवर प्ले. यावेळी मात्र सुरेख चेंडू पंचांकडे अपील केला गेलं. यावेळी अपिलामध्ये आत्मविश्वास जास्त आणि पंचांचं एक बोर्ड झालाय आकाशाच्या दिशेने वर. पंच मात्र बाद ठरवताय. थोडासा वेळ घेतला होता पंचांनी निर्णय घेण्यासाठी, पण इम्पॅक्ट कोणत्या दिशेने झाला होता हे पाहण्यात होतं आणि त्यानंतर मात्र पंचांचं एक बोर्ड झालं आकाशाच्या दिशेने वर. यावेळी मात्र फलंदाज भूषण जाधवची पावलं वळली जात आहेत. डकआउटच्या दिशेने पहिला हादरा बसतोय, पहिला पतंग उडतोय. भूषण जाधवच्या अणसूर या ठिकाणी आयोजित केली आहे लीग स्वरूपात ही स्पर्धा. अणसूर आणि 10-11 रोजी साईबाबा उत्सव वेंगुर्ला या ठिकाणी संपन्न होणार आहे. म्हणजे अनेक कार्यक्रम चेंडूवर येतोय तोपर्यंत मात्र एकेरी धाव आणि एकेरी धावमुळे सांघिक धावसंख्या वधारली झाली. श्री गणेशाचं शुभ अंक 21 धावा धाव फलकावर आणि यश हे सर्व कार्यक्रम असताना अजून एक महत्वाची त्यावेळी मात्र धाव आणि या एकेरी धावामुळे सांघिक धावसंख्या वधारली जाते.
पाहायला मिळते आमच्या मान्यवरांच्या स्पर्धेमध्ये भाऊ मालवणकर यांचा सिंहाचा वाटा असतो. कुठच्याही प्रकारचं सहकार्याची भूमिका त्यांच्याकडनं नेहमीच आम्हाला प्रत्येक स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळते. ते सन्माननीय भाऊ मालवणकर क्रिकेटची आवड आणि क्रिकेटची आवड जोपासण्यासाठी सर्व आपलं काम बाजूला ठेवून प्रत्येक वेळी मैदानावर हिरिरीने आणि पुढे असतात. ते भाऊ मालवणकर त्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत. यावेळी मात्र फलंदाज पीटर पाहायला मिळतो आणि पीटरचा हा बॅट बंद चेंडू जातोय निश्चितपणे काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी एक सुंदर फटका सजवतोय. पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय. बघता बघता चेंडूचा प्रवास जातोय 4 धावांसाठी.
निश्चितपणे आपले इरादे आणि आपले मनसुबे या मैदानावर स्पष्ट केले आहेत। यापूर्वीच्या सामन्यात आपण पाहिलं होतं कशा प्रकारे राजाराम वॉरियर्स केरवाडा संघाचा या संघाने पराभव केला होता। तोच पीटर आणि तोच आरवली संघ या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। आडव्या बॅटने पुन्हा एकदा स्वतःसाठी जागा बनवतोय। लॉंग लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवलं जात आहे आणि जवळपास चेंडूचा प्रवास यावेळी मात्र 4 धावांसाठी पाहायला मिळतोय। थोडीशी डान्सिंग आउटफिट त्या ठिकाणी आणि त्याचा फायदा मात्र यावेळी फलंदाजाला मिळतोय। 4 धावेने सांघिक धावसंख्या वधारली जाते। सांघिक धावसंख्या धावफल मतनं यावेळी मात्र सुरेख फटका पाहायला मिळतोय। निश्चितपणे स्वतःसाठी जागा बनवली आणि चेंडूला पाठवलंय लॉंग रेग सीमा रेषा पार। अक्षय धुरी यांचा आवाज। ग्यारह रनों की जरूरत मैदान के बीच में विपुल पवार गेंदबाजी मार के ऊपर बहुत ही बढ़िया गेंद, इतनी बढ़िया वहां पर शॉट सिलेक्शन, सिंगल रन मुकम्मल किया। कुछ बड़ा रिस्क लेने की जरूरत नहीं, सिंगल डबल से काम बन जाएगा बिल्कुल मैदान के बीच में। अभी भी 17 गेंदों का खेल बाकी, 10 रनों की जरूरत मैदान के बीच में। सेमीफाइनल का पहला मुकाबला आरवली वर्सेस दर्यावर्ती मोचेमाड़ के बीच में नजर आता हुआ एक बेहतरीन मुकाबला, लेकिन कहीं ना कहीं वन साइड नजर आता हुआ मैदान के बीच में। अभी तक एक ही विकेट जो कि एलबीडब्ल्यू की तहत वापस डगआउट में लौटा भूषण जाधव, लेकिन उसके बावजूद तो पीटर की बेहतरीन बल्लेबाजी, साथ साथ प्रणय बाकर भी बिल्कुल मैदान के बीच में 2 चौके 1 छक्के के बदौलत मैदान के बीच में बल्लेबाजी करते हुए पीटर ने 2-3 छक्के और 1 चौके के तहत मैदान के बीच में। और इसी बीच चले विपुल पवार गेंदबाजी मारकर अंपर के बाई ओर से गेंदबाजी प्रणय बाकर के लेग के ऊपर रखी हुई गेंद बिल्कुल हल्के हाथ से फ्लिक किया गेंद को स्क्वायर लेग कर दिन में तेजी और रफ्तार के साथ गेंद निकलते हुए जब तक खिलाड़ी आते गेंद को फील्ड करते वापस थ्रो करेंगे तब तक सिंगल रन मुकम्मल। सिंगल के तहत पारी का स्कोर आगे बढ़ा बिल्कुल 46 रन स्कोर कार्ड के ऊपर। अच्छी गेंदों को सम्मान दिया जा रहा है, बिल्कुल खराब गेंदों को आसमान दिखाना ये स्ट्रेटेजी है बल्लेबाजों की। लेकिन गेंदबाजी की अगर बात की जाए कहीं ना कहीं विपुल ब्रेक तो लेने की कोशिश जरूर करेंगे। इसी बीच ये गेंद बहुत ही बढ़िया गेंद कारपेट के सारे खोज के निकाला, गेंद को सिंगल रन मुकम्मल करेंगे। दूसरे का प्रयास जोखिम नहीं लेंगे मैदान के बीच में। यह बिल्कुल यहाँ पर नॉट गेंद के ऊपर गेंद को कलेक्ट करने में चुके एक अतिरिक्त रन और दिया गया, यहाँ पर बहाल किया गया। मैं कहूंगा 2 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ा 48 रन स्कोर कार्ड के ऊपर। 54 रनों का लक्ष्य मैदान के बीच में और उसका पीछा करने के लिए अभी तक ठीक ठाक है वो बल्लेबाज मैदान के बीच में। पीटर और भूषण की अगर बात की जाए उसके बाद प्रणय बाकर मैदान के बीच में बेहतरीन बल्लेबाजी, पीटर की तारीफ करने की बेहतरीन बल्लेबाजी, ताबड़तोड़ बल्लेबाजी, उठाया गेंद बिल्कुल हवा में खड़ी होगी जाएगी बिल्कुल गेंद सीमा के पार स्ट्रेट ग्राउंड गेंद सीमा के पार 6 रनों के लिए डीजे। तो यहाँ पर मैच खत्म होता है बिल्कुल बहुत ही बढ़िया स्ट्रोक। और इसी हैसियत से बिल्कुल अगर बात की जाए आरुष टीम
का मैन ऑफ द मैच मिस्टर पीटर फर्नांडिस, जिनका मैं कॉम बॉक्स में बोलना चाहूंगा। मिस्टर पीटर फर्नांडिस। नेहमीच टेनिस क्रिकेट हो, लेदर क्रिकेट हो, या दोन्ही फॉर्मॅटमध्ये ज्या खेळाडूची कामगिरी असते तो आमचा पीटर फर्नांडिस या मैदानात मॅन ऑफ द मॅचचा किताब बहाल करताना जगन्नाथ गावडे। पीटर, काय म्हणशील या पूर्ण टुर्नामेंट बद्दल? तू बरेच सामने खेळतोस आरोलीकडनं, पण या टुर्नामेंट आणि या आयोजनाबद्दल काय म्हणशील? नक्कीच या टुर्नामेंटची आम्ही वाट बघत असतो पूर्ण वर्षभर। आपल्या गावातील नाही तर पूर्ण तालुक्यातील ही एक नामवंत स्पर्धा आहे।